मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी डायरेक्ट डोंगरावरूनच करत आहे, कारण आपण काल जो तुम्ही व्हिडिओ पाहिला की खर्च किती झाला त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी आपण शेवटचा पार्ट की राहण्यासाठी खर्च किती आला तर टेंटला घेऊन आपण डोंगरावर आलोय की इथं राहण्याचा खर्च सांगण्यासाठी। तर हा खर्च झाला आहे। आजचा ब्लॉग एकदम भारी, कारण आज आपण जाणार आहे नवीन गाडी घ्यायसाठी नाही, नवीन गाडीचं कोटेशन आणायसाठी जाणार आहे आज, की आपल्याला नवीन ट्रिपसाठी नवीन गाडी घ्यायची, त्याचं बजेट आहे का नाही काय नाही ते कोटेशन काढल्यावरच कळलं आपल्याला की किती महाग आहे, काय आपल्या बजेटमध्ये बसती का नाही। तर चला जाऊया, तर बघूया कसं होतंय आजचा प्रवास। ओके, लाईट नाही घरी आज, काल रात्रभर लाईट नव्हती, त्यामुळे हा पार्ट राहिला काढायचा। ओके चलो बघूया आज दिवसभरात काय होतंय आपण। मित्रांनो तर फायनली चाललोय आज। तुमचा लय जणांचा प्रश्न होता गाडी बदल, तर बघूया गाडी बदलायची का काय। तर ह्याची पण आपण प्राईस बघूया किती होती, आणि नवीन कुठली येते पण पाहून येऊया। चला, येतोय का आदित्य? नाही येत आदित्य, तर मी एकटाच चाललोय आता। ओके मित्रांनो तो फायनली निघतोय। चलो जिगले, बाय बाय। जिगलर विलर बसलाय, आणि मेन गोष्ट म्हणजे ही गाडी काय आपण विकणार नाही आहे, पण असंच किती प्राइसिंग काय त्यात ते सगळं पाहून घेऊया। ही गाडी आपण बरं पण विकत नसतं, तर आज आपण कुठल्या शोरूमला जावं। मला तर TVSची बरेच जण म्हणतात की चांगले आहेत गाड्या, तर TVSच्या शोरूमला जाऊन पाहूया पहिलं आज। परत एखाद दिवशी वाटलं तर दुसऱ्या शोरूमला जाऊया। ओके, ते ओळखीचा पण आहे माझ्या मित्र। चलो आपल्याला इथनं आमच्या घरापासून तिकडं जायला कॅनल आहे पूर्ण, म्हणजे त्याला पाणी येत असतं उन्हाळ्यात, तर तिथनं मेन रोडला लागायला। चलो मित्रांनो, तर कॅनलचा रोड सोडून आपण मेन रोडला लागलोय, आणि आपल्याला आता जवळपास इथनं 8 किलोमीटर गेल्यानंतर ना पालखी महामार्ग लागला आहे, मोठा रोड, तिथे गेल्यावर पण दाखवतो तुम्हाला। मित्रांनो तर फायनली पालखी महामार्गाला लागलोय, पण हीच तुटलं आता। ही नवीन घेतल्याशिवाय चालायचंच नाही भाऊ, कसं काय तुटलं काय माहिती। चलो चलते हे अभि खिशात फोन ठेवतो। मित्रांनो तर फायनली आपण आलोय हे बारामतीचं विमानतळ पाहू शकतो। इथं काही जास्त विमानं वगैरे नाही जात कुठं, शिकाऊ आहे इथं, शिकण्यासाठी भरपूर पायलट लोक येतात। मला दिसेल इथं इकडे लिहिलंय एअरपोर्ट विमानतळ, आणि इकडं छोटी विमानं आहेत। आमची सहल वगैरे यायची, शाळेत असताना सहल यायची आमची इथं। चला जाऊया आता। हे हेल्मेटचं तुटलं ना, त्यामुळे लईच कुठाने झालं। चला मित्रांनो, तर आपण आलेलो आहे, कुठं आलो आहे शोरूममध्ये, तर आपण आलो आहे भवानीनगरला, जो बारामती इंदापूर रोड आहे, छत्रपती सहकारी साखर कारखाना, त्याच्यापाशी ते शोरूम तिथं आलो आहे। तर बघूया जाऊन, चला तिथे गेल्यावर दाखवतो। हेल्मेटला कॅमेरा नाही त्यामुळे लई अडचण झाली, नाही तर मला मागेच दाखवतो। तर पोचतोय आपण इथं महावीर TVS। मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण, तर इथं आलोय महावीर TVS भवानीनगरला। तर इथलं जे ओनर आहे ते माझा मित्रच आहे। तर बघूया आपण कशा प्रकारे TVSच्या गाड्या कुठल्या आहेत, काय आहेत, किती प्राईज आहे, आपल्या गाडीची किती प्राईज काय ते पण पाहूया। इथं आहे आपाची आणि रायडर, त्या दोनच गाड्या आहेत आपल्यासारख्या। मित्रांनो तर आता नाही आपलं तुटलं होतं ना, ही आता इथं येऊन चिकटवतोय मी। एक तर चिकटवलंय, दुसरं चिकटवतंय गोप्रोचं इथलं। तर बघूया आता। तुमचं शेट नाव काय? काय नाही, ड्रेस वगैरे काय नाही। नमोकार। तर भाऊ आपला कुणाल भाऊ आहे, त्याचा छोटा भाऊ आहे। तर बघूया आता कुठली गाडी काय आपल्याला ट्रायल करून बघूया कसे वाटते काय नाही। मित्रांनो तर आलो आहे, तर इथं पाहण्यासारखी गाडी कुठली, तर इथं रिव्ह्यू म्हणून आहे, आणि त्यानंतर ना ही आपाची म्हणून आहे। ही बघा कसली गाडी आपाची, आपण ट्रेस ड्राईव्ह घेऊन पाहू
टेस्ट ड्राईव्ह घेऊन पाहिलं नाही आपल्याकडं ही नाही आहे, हेल्मेटला कॅमेरा नाही आहे. आणि हे 2 रायडरमध्ये 2 प्रकार आहेत, ही एक आहे ही एक आहे. तर चला बघूया कुठली आवडती. तिथलं जे मालक आहेत ते कुठे गेले, कुणाल शेट कुठे गेले. मित्रांनो, तर मी माझ्या मित्रांनी एकट्यानेच नाहीत ना गाडी घेतली, तर हे सर आहेत, त्यांची पण आज डिलिव्हरी होती. तर सर कोणती गाडी घेतली तुम्ही? ज्युपिटर घेतली. गाडी मस्त आहे. आपण पहिली पण ज्युपिटर घेतलेली 8 महिन्यापूर्वी. आपल्याला इथली सर्व्हिस पण आवडली, सगळं आवडलं, त्याच्यामुळे आपण परत गाडी घेण्यासाठी इथंच आलोय. तुम्ही मला ओळखत होता का नव्हता? त्यामुळे तुम्हाला चांगलंच ओळखतो मी. तुमच्यासारख्या रील्स वगैरे बघतो, यूट्यूबला बघतोय. तुम्ही चांगलं म्हणजे बाहेर आपल्याला सर्व अगोदरपासून ओळखत होते, त्यामुळे यूट्यूबला ह्याला आपण सगळे व्हिडिओ वगैरे बघतो. तसा सरांबरोबर व्हिडिओ म्हणलं, सरांनी पण डिलिव्हरी घेतली, तर सरांना पण व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे. चला चला या. चला, अभिनंदन तुम्हाला. मित्रांनो, तर आपण तुम्ही पाहिलं रायडर गाडी पाहिली, आणि ही आपाची गाडी पण आहे. 1 नंबर गाडी तशी आपाची. रायडर गाडी माझ्या मित्र आहे, त्यांनी घेतली आज, तर त्याची व्हिडिओ आम्ही काढल्याच, पण तो टाकणार आहे. तर हा मित्र आहे ओंकार. ओंकार, कशी वाटली गाडी तुला रायडर? गाडी 1 नंबर आहे, काय अडचण नाही आपल्याला. 1 नंबर गाडी भेटलेली आहे, सर्विस पण 1 नंबर आहे. तर मित्रांनो, ते शेट आहेत. शेट या जरा इकडं तुम्ही. ते हे आपले कुणाल शेट आहेत, ते महावीर TVS भवानीनगर इथले. तर सर माझे व्हिडिओ पाहत होते, तर सर काय म्हणताय तुम्ही? काय नाही, मस्त. तुम्ही ट्रॅव्हलिंग करता, चांगला ॲडव्हेंचर करता. तुमच्या लद्दाख ट्रिप वगैरे आम्ही बघितलेलं आहे. मस्त. आम्हाला पण एखाद्या दिवशी घेऊन जा असंच वेळ भेटला तर. तर सरांकडून मी कोटेशन वगैरे घेतलंय गाड्यांचं, बघूया. मित्रांनो, तर माझा मित्र ओंकारने नवीन गाडी घेतली आज TVS रायडर. तर ओंकार म्हणला तुम्हीच लावा, पूजा करा. तर त्याने मला पूजा करायला दिली. ते 1 नंबर गाडी. तर त्याची टेस्ट ड्राईव्ह पण घेऊ आपण, पाहूया कशी वाटते चालून. तर चाला 1 नंबर आहे का? गाडी 1 नंबर जाते. तुला आवडली का नाही गाडी? गाडी 1 नंबर आहे. अरे भाऊ, पिकअप एकदम खतरनाक आहे. डिस्प्ले पण किती भारी आहे. आणि मला विशेष गोष्ट कसली वाटली माहिती का ओंकार? आपण आलो 12 वाजता आणि आपल्याला आता 2 वाजता तर गाडी आपल्या हातात भेटली. महावीर TVS वाल्यांची प्रोसेस लई जोरात येईल का? सर्विस 1 नंबर आहे. आला. आणि तर मला ही बेस्ट गोष्ट कसली वाटली माहिती का ओंकार? तर आपल्याकडं 10,000 होते आणि आपल्याला त्यांनी आपल्या बजेटमध्ये आपल्याला गाडी मिळेल. आणि त्यांनी लगेच फायनान्स पण करून घेतलं. आणि त्यांच्यापाशी फास्ट आहे. फास्ट आहे तो. एक मला नाही भारी गाडी ही बघा, भारी का म्हणून वाटते माहिती का ओंकार? ह्याच्यात डिस्प्लेमध्ये सगळं दिसतंय. आता 5व्या गिअरमध्ये गाडी आहे ती मला कळती. तुला आवडली का नाही गाडी? गाडी आपल्याला आवडली. अशी गाडी पावसा पाण्याचं आता 1 नंबर वातावरण झाल्यामुळे फिरायला जावं वाटतं. कुठं जातो? चला, आपल्याला तर महावीर TVSने टाकी फुल करून दिली. आपण कुठं पण फिरायला जाऊ शकतोय. मित्रांनो, तर आपण आलोय आता TVSची. तू बंद कर ओंकार, मी माझ्या ह्याच्यासाठी काढतो. मित्रांनो, तर आपण आलोय आता TVSची रायडर गाडी. त्याचं आपण कोटेशन वगैरे घेतलं होतं. ती गाडी आता
राईडसाठी घेऊन आलो. राईडसाठी घ्यायची म्हणजे आपण टेस्टिंग घेतली होती, पण माझा मित्र ओंकार आहे, त्यांनी गाडी घेतली. तर ओंकारने गाडी घेतली, तर आता माझी पण इच्छा होती की गाडी घ्यायची. पण तिथले मालक आहे, त्यांच्याशी चर्चा करू भाऊ की कसं होतं आहे आपल्या नवीन ट्रिपला जाण्यासाठी, काही सहाय्य काय त्यात का मालक, ते सगळं आपण तिथं जाऊन चर्चा करूया, डिस्कस करूया. मित्रांनो आता बारामतीहून आलो आहे आता. तर इथं उंडवडीमध्ये एक फेमस वडापाव आहे आमच्या इथं. तर ते वडापाव घेतो घरी पार्सल. आमच्या आईला आवडतो वडापाव, त्यामुळं घेतो. अशा प्रकारचं आहे. ओके, तर आपण बेसिकली गेलो कशासाठी होतो, व्हिडिओ शूटसाठी गेलो होतो. तर व्हिडिओ शूट झाला आहे, ते तुम्हाला नंतर पाहिलं भेटेल. मित्रांनो तो अशा प्रकारे वडापाव आमच्या इथला फेमस वडापाव आहे, गवळी वडीवाली. तर चला, त्या एक जण भेटा येणार आहे तुम्हाला. PSI कुठले ते हे जे नग हे जे जुन्नरचे. हॅलो, हा झालं का हो दर्शन तुमचं? हो, आम्ही निघतोय इथून. बरं बरं, काय आता घरी येता कसं काय आता? नाही, मग तुम्ही आता घरी कपतोय? नाही, मी अजून घरापासून जवळपास मी 15 किलोमीटर लांब आहे, आणि तिथनं पुढं मग मला दुकानावर यायला अजून म्हणजे 20-22 किलोमीटर लागतील. या ना मग दुकानावर, सगळं आपलं गॅजेट तिथंच असेल तर मग या ना. ओके ओके. हो. पण किती नाही येत आपण? हां म्हटलं घरी मग जाण्यात काही अर्थ नाही. तुम्ही आहेत ना तुमच्या बरोबर सर्व? हां मग काही अडचण नाही आहे ना? ओके ओके ओके, चालतंय. हो, या. चार वडापावचे काय पैसे? पार्सल सांगितले. किती? ना 472 किती? 72 चॉकलेट नाही व्हायला पाहिजे. मित्रांनो तर घरी पोचलो. घरी थोडं खाल्लं, कारण मी सकाळी जेवून गेलो तेव्हा काही खाल्लं नव्हतं. वडापाव आणले होते, ते खाल्ला एक, आईने एक खाल्ला, बाकीच्यांना ठेवलंय. आणि आता निघतोय आता सुप्याच्या दिशेने. ते आले होते जुन्नरचे सर भेटायला, तर मी काही घरी नव्हतो. मी गेलो होतो बारामतीला एका कामाने, आणि ते घरी येऊन बसले जवळपास 1 तासभर घरी बसले. मग त्यांना म्हणलं मोरगावचा गणपती फिरून येतोपर्यंत मी येतो. तरी काय माझं काम जातच नाही, मग मी ते अर्धच काम सोडून आलो माघारी. अशा प्रकारचा विषय. तर चला आता सुप्याला जाऊन त्यांची भेट घेऊ. त्या नादात मला पेट्रोल टाकायचं पण विसरलो मी. ओके, हां मित्रांनो, तर इथं महावीर TVS मध्ये आपण गाडी पाहायला आलतो. ओके, चला. चलो मित्रांनो, तर फायनली सुप्यात पोचलोय. आणि पोचल्यानंतर ना पाऊस आलाय, पण जे आपल्याला भेटा येणार होते ते मोरगावला गेलेले. आता ते कधी येतात काय माहिती. मला जेवण करायचं होतं, पण मी जेवण नाही केलं. म्हणलं इतक्या लांब आल्यात आपल्यासाठी, आणि त्यांना परत जुन्नरला जायचे, जुन्नरवरनं भेटायला आले होते. बघूया काय होतंय त्यांचं. मित्रांनो, तर मी दुकानात बसलोच होतो. हे सर आपले जुन्नरवरनं आलेले आहेत. तर सरांबरोबर गप्पा मारत होतो. तो आपला मित्र आकाश आला. आकाश ये जरा इकडं, गोरा दिसा नाही तू. तर आकाश आला होता. हा माझा डिप्लोमाचा आमच्या हॉस्टेलला आम्ही एकत्र होतो. तर आकाश इथंच राहिला. अकलूजचा आहे ना तू? अकलूजचा आहे. तर जाता जाता आलाय माझी गाडी घ्यायला. काय म्हणशील आकाश? अभिनंदन दुसऱ्यांदा लडाखची ट्रिप पूर्ण केल्याबद्दल, आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर तो निघालाय आपला. त्या आज सुट्टी होती, तर उद्या कामाला जायसाठी निघालाय. तर येता आला. धन्यवाद आल्याबद्दल. चहा बी घ्यायचं काय? भेटला भारी वाटलं. ते बऱ्यापैकी कुठं काय अडचणी नाही आल्या, काय फक्त फिरायची इच्छा पाहिजे तुमची. असं जास्त इच्छा असली तर प्रॉब्लेम कमी येतात. आपण मला निगेटिव्हिटी घेऊन चाललं तर जास्त. हरळ माझ्या मित्रांनो, तर आपण आत्ताच आलोय बारामती ते लद्दाख ट्रिप करून. तर ही ट्रिप करून आलोय. ही कळल्यानंतर हे आपले सर जुन्नरचे, तर हे दोघं आपल्याला जुन्नरवरनं भेटायला आलेले. तर काय झालं, आज मी लईच बिझी होतो, त्यामुळे सरांना थोडं थांबायला लागलं. तर त्यांना मी मोरगावनं दर्शन करून या म्हणलं. तर फायनली आता अंदाज झाला तुम्हाला जुन्नरला पोचायला वेळ लागायचा.
तर सरांना भेटून चांगलं वाटलं. सरांना जी माहिती पाहिजे होती ती मी सांगितली सगळी. तसं तुम्ही काय म्हणताल? आम्हाला ज्यावेळेस आम्ही यूट्यूब पाहत असताना ज्यावेळेस आम्हाला स्वप्नील भाऊ देवडे ह्यांचं यूट्यूब चॅनलवर अतिशय सुंदर असं यूट्यूबमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते फिरला त्या ठिकाणी आम्हाला अत्यंत एकदम सुंदर असं आणि त्यांच्या धाडसीपणाचं मला कौतुक करूशी वाटतं. कारण कुठलीही पार्श्वभूमी किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसतानाही ते एक इच्छा आणि एक स्वप्न किंवा एक आपण त्याला हौस ती कशी असते आणि त्यासाठी कुठल्याही आर्थिक पैसे किंवा ह्याची गरज नसताना फक्त इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी लडाख ट्रिप तसेच केदारनाथ ट्रिप, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग अनेक अशा ट्रिप त्या केलेल्या आहेत. हे ज्यावेळेस आम्हाला बघितलं त्यावेळेस खूप कौतुक वाटलं ह्यांचं आम्हाला. आणि आम्ही ठरवलं आज काही कामानिमित्त सुट्ट्या होत्या. माझ्याबरोबर माझे मित्र मनसे शहराध्यक्ष आहेत दीपक भाऊ गुंजाळ हे पण आहेत. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं कामातून वेळ काढून की स्वप्नील भाऊंना जाऊन भेटायचंय आणि त्यांच्याकडून डायरेक्ट अनुभव किंवा काय एक्सपिरियन्स आहे हा त्यांच्याकडून सत्य परिस्थितीमध्ये जाणून घ्यायचा आहे. मोबाईलवरही बोलता आलं असतं परंतु एवढ्या लांब येऊन आम्ही जुन्नर ते बारामती त्यांच्या अगदी शॉपवर अधिक घरी त्यांनी आम्ही ज्यावेळेस भेटण्याची इच्छा दाखवली त्यांनी हो म्हणून आम्हाला लोकेशन पण पाठवलं आणि आम्ही ताबडतोब त्यांच्या घरापर्यंत काही कारणास्तव आम्ही जोपर्यंत येत होतो तोपर्यंत त्यांचं काहीतरी थोडंसं काम असल्यामुळे थोडासा आम्हालाही पण आणि त्यांनाही पण उशीर झाला. त्यांनी सांगितलं की सर तुम्ही मोरगावच्या आले तर दर्शन घेऊन जात. तोपर्यंत ते येऊन आमची वाट पाहत होते. आमचं जे त्यांनी पाहुणचार जो म्हणतो आम्ही अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने पाहुणचार पण केला. अगदी चाय नाश्ता सर्व काही आम्हाला ते आणि खूप त्यांना भेटून अधिक त्यांच्या घरच्यांना त्यांचे बंधूही पण खूप त्यांचंही पण इथे स्पेअर पार्ट वगैरे ह्या त्या काही गोष्टींचं आहे. सर्व काही घरचे वगैरे अगदी साधेच आहेत परंतु खूप चांगला स्वभाव आहे की आम्हाला 1-2-3 तासामध्ये असं वाटलंच नाही की आम्ही पण एवढं लांबून आलो किंवा आमची त्यांची ओळख नाही असं कधी म्हणजे 2 तासामध्ये वाटलं नाही. आणि कुठली पार्श्वभूमी कुठल्याही काही नसताना सुद्धा ते एकदम छान आणि एकदम स्ट्रॉंग बॉडी आणि एकदम इम्युनिटी पॉवर की त्यांना अनेक काही मी प्रश्न विचारले ते त्यांच्या पद्धतीने की बाबा सर आम्हाला कुठल्याही प्रकारची त्रास होत नाही. तर त्यांची इम्युनिटी पॉवर, त्यांची शरीरयष्टी आणि त्यांची इच्छाशक्ती आणि कुठल्याही निगेटिव्हिटीमध्ये न जाता पॉझिटिव्हिटीमध्ये जाऊन ते एकदम इच्छाशक्तीच्या बळावर सर्व काही करू शकतात. याचं मला खूपच कौतुक वाटतं. त्यांच्या आत्ताच्या ज्या काही त्यांनी ट्रिप तीर्थयात्रा असतील किंवा काय केलेल्या असतील किंवा काय वगैरे तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दीर्घ आयुष्य आजपासून ते माझे मित्र झालेले आहेत आणि त्यांना दीर्घ आयुष्य आणि अनेक काही कुठली मदत असेल काही असेल तर आम्हालाही काही करता आली तर आम्ही नक्की करू. की कधी मदतीचा हातही कधी कोणाकडे किंवा आवाजही देत नाही. 100% की होतकरू आणि ह्या काही त्यांची हॉबी जी काय आहे त्या पद्धतीने एकदम सुंदर असं त्यांनी हे केलेलं आहे की कुठल्या प्रकारचं. आणि त्यांची पहिली गोष्ट म्हणजे गाडीचंही खूप काही की बाबा एक छोटीशी गाडी जास्त सीसीची नसताना कुठल्याही काही नसताना एकदम छानपैकी की जे रायडर असतील जे ट्रॅकर असतील जे काय असतील की ते 200, 250, 300, 350 सीसीच्या गाड्या घेऊन जातात. परंतु त्यांनी अगदी चपराक दिलेली आहे की आपण आहे त्या परिस्थितीमधून आपण कशा पद्धतीने ट्रिप करू शकतो. तर त्यांचं मला खूप कौतुक वाटलं. त्यांचंही मी यशस्वीरित्या लडाख ट्रिप करून ती पूर्ण आलेत त्याबद्दल खरोखरच त्यांचं अभिनंदन स्वागतही करतो. आणि यानंतरची जी पुढली ट्रिप आहे त्यांच्यासाठी त्यांच्या भरघोस अशा मी शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. सर इतक्या लांब आले. मेन तर मी बारामतीला गेलो होतो आणि ते इतक्या लांब नाही येऊन त्यांना थांबायला लागलं ह्याचं वाईट वाटलंय. कारण मला एक अर्जंट काम होतं त्यामुळे मी बारामतीला गेलो होतो. तर चला धन्यवाद मित्रांनो. तर फायनली घरी जायचे पण पाऊस लय जोरात आलाय आता. मित्रांनो तर दुकानात घरी जायचं असतं एकदम जोरात असा पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पाणीच झालंय. एखादी गाडी आल्यावर दिसेल तुम्हाला. तर आता काही रेनकोट आणलेला आहे तर रेनकोट वगैरे घालतो आणि निघतो. आणि त्याचा कॅमेरा चार्जिंग करायला थांबलोय कारण संध्याकाळची लाईट जाते पाऊस आल्यावर असं होतंय तिथं आमच्या घरी. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तर आपण पाहिल्या गाडी त्यामध्ये रायडर पण चांगली वाटली मला, अपाची पण चांगली वाटली. रायडर ही बजेटमध्ये गाडी. तर बघूया कसं होतंय. तर चला सबस्क्राईब करा जर नवीन पाहत असाल तर. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल मी काही नियोजन होतं नवीन ट्रिपचं आणि कसं काय होतंय. चला.